म्हणजे असलेलं सगळं जे अभ्यास एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचा एकही प्रश्न येत नाही. अभ्यासक्रमाच्या बाहेरचा एकही प्रश्न येत नाही. जितका अभ्यासक्रमाला भाग आहे ना, परीक्षेसाठी तितकाच अभ्यासायचा. ऍक्च्युअली राज्य सरकार किंवा राज्याचं कार्यकारी मंडळ हा विषय खूप मोठा आहे. पण तुम्हाला जितका अभ्यासक्रमामध्ये म्हणजे राज्यपाल आणि राज्यपालाच्या बाबतीमध्ये जितकं आहे त्याची नेमणूक प्रक्रिया, त्या नेमणूक प्रक्रियेच्या संदर्भातच प्रश्न येईल. त्याचा अधिकार, कार्य, त्याची भूमिका याच्यावरच प्रश्न येईल. याच्या व्यतिरिक्त राज्यपाल काय आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न येत नाही आहे. कारण जर तुम्ही विचार केला की राज्यपाल या एका पदावर सेपरेट असे संदर्भ ग्रंथ तितकं काही येत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्हाला परीक्षेमध्ये जे प्रश्न येणारे असतात हे फक्त आणि फक्त तुम्हाला जितका अभ्यासक्रम दिलाय त्याच्यावरच प्रश्न येतील. त्याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. आणि लक्षात आणि म्हणून परीक्षेसाठी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर फक्त जितका अभ्यासक्रम आहे तितकाच करायचं. इतर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी करत असाल ही बाब वेगळी. पण परीक्षेसाठी जितका अभ्यासक्रम आहे तितकंच. त्याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न येत नसतो. कारण तुमचे जे पेपर सेटर काढत असतात त्याच्यानंतर मॉडरेशन होत असतं. म्हणून त्या मॉडरेशनमध्ये जे काही अभ्यासक्रम बाह्य प्रश्न असतील, चुकीचे प्रश्न असतील हे काढले जात असतात. म्हणून लक्षात ठेवायचं की फक्त आणि फक्त तुम्हाला प्रश्न येतील की तुमच्या अभ्यासक्रमाबद्दल, अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न येत नाही. आता त्या दिवशी पाहिलं राज्यपालाची नेमणूक, अधिकार, कार्य, त्याच्यानंतर मुख्यमंत्री पाहिलं तर मुख्यमंत्र्याची नेमणूक, त्याची भूमिका, अधिकार, कार्य. आणि त्याच्यातलाच एक शेवटचा भाग राहिला होता तो म्हणजे राज्याचं मंत्रिमंडळ किंवा राज्याची मंत्री परिषद. आता मागच्या क्लास सेमिस्टरमध्ये आपला पूर्ण अभ्यासक्रम काय शिकवणं झाला नाही. पण जसं केंद्र स्तरावर पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ तसंच घटक राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्याची मंत्री परिषद किंवा मंत्रिमंडळ. मग आपल्याला या सेकंड सेमिस्टरमध्ये जे काही घटक राज्याचं मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळाचा भाग पाहायचा. मग याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे फॉर्मेशन. मंत्रिमंडळाची निर्मिती कशी होती. सहज सोपा प्रश्न. मंत्रिमंडळाची निर्मिती कशी होती. 4 मार्काला प्रश्न आला कशी निर्मिती होते विचार का. आणि याला एक प्रश्न 4 मार्कासाठी घ्यायचा म्हणजे आता तुम्हाला जी काही आन्सर शीट येईल ते आन्सर शीटचे 2 पेज हे भरले पाहिजे. 2 पेक्षा जास्त नाही. BA फर्स्ट इयर आहे म्हणून जास्तीत जास्त 1-1.5 पेज भरलं तरी चालतात. म्हणजे BA फर्स्ट इयरचं. मग तुम्ही काय देणार प्रश्न आला 4 मार्कासाठी मंत्रिमंडळाची निर्मिती कशी होती. ही तर शिकवणारच आहे हो त्यावेळेस. घ्यायचं तेव्हा 4 आणि 5 योग चालत. आता तुम्ही कसं असते अभ्यासक्रम कसा असतो. तुम्ही 4थी पर्यंत शिकले. मराठीच्या पुस्तकाचं नाव काय होतं. 12वी पर्यंत काय होतं. 12वीच्या नंतर मराठीच काही नाव आहे का. आता 12वीच्या नंतर ग्रॅज्युएशन लेवलला आले आणि इथं तुमच्या विचाराला मुक्तपणे
व्यक्त होता आला पाहिजे. तुमचा विकास झाला पाहिजे ना. आता मी प्रश्न विचारला नसता तर तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असता का? नाही. प्रश्न पडला नसता तर तुम्ही विचार केला असता का? इथून पुढं BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल जो अभ्यास चालतो हा कन्सेप्टिव्हली चालतो. संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजे तुमच्या. पॉलिटिकल सायन्स त्याच्यामध्ये पॉलिटिक्स म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. हा भाग इथं शिकवायचा असतो. आणि MA ला गेल्याच्या नंतर त्या विषयाच्या अनुषंगानं विश्लेषण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे आतापासून तुमच्यामध्ये एखादा विषय दिला तर त्याचं विश्लेषण करण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये आली पाहिजे. आणि म्हणून आतापर्यंत तुम्ही 12वी पर्यंत तुम्ही पाठांतर केलं, ठीक आहे, पाठांतर केलं आतापर्यंत. पण आता इथून पुढे तुम्ही पाठांतर करू शकत नाही. कारण इथून पुढे पाठांतर करणं तुमच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट. एक संकल्पना आहे, ती संकल्पना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहायची असते. आणि फॅक्ट्स काय हे तुम्हाला शोधायचे असते. कारण कुठलीही समाजामध्ये घटना जी घडते त्या घटनेकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात. राज्यशास्त्र राजकीय भूमिकेतून पाहिजे, समाजवाला समाजाच्या भूमिकेतून पाहिजे, अर्थवाला अर्थाच्या भूमिकेतून पाहिजे. पण वास्तविकता काय, फॅक्ट्स काय, तथ्य काय हे जाणून घेता आलं पाहिजे. आणि ही क्षमता या BA लेवलपासून तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. ह्या गोष्टीसाठीच 12वी पर्यंतचा जो सगळा भाग असतो हा बोर्डाचा असतो. आणि 12वी नंतर जे असतं ते सगळं विद्यापीठ आणि UGC आणि इकडे स्वायत्तता असते. विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये काय निर्णय घ्यायचे, कसे घ्यायचे हे विद्यापीठ ठरवेल आणि विद्यापीठ अनुदान आयोग ठरवेल. आता प्रश्न आपला हा होता की मंत्रिमंडळाची निर्मिती कशी होती. आता उत्तर तुम्हाला 2 ते 3 ओळी लिहून चालत नाही, तर ते जास्त लिहायचं. मग एखाद्या प्रश्नाला तुम्ही किती लांबू शकता आणि एखाद्या लांब उत्तर असलेल्या प्रश्नाला तुम्ही मोजक्या शब्दामध्ये कसं लिहू शकता, ही कला आली पाहिजे. इथून म्हणजे ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतात ना यांची शब्द मर्यादा असते. अनेकदा काय प्रश्न असतात त्यांची कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं तुम्हाला विश्लेषणही करता आलं पाहिजे आणि त्याचं मर्यादित शब्दामध्ये आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर सगळा समुद्र एका घागरेमध्ये सामावला पाहिजे अशी क्षमताही निर्माण झाली. तर ह्या गोष्टी ज्या असतात त्या महत्त्वाच्या असतात. आणि इथं जे आहे हा प्रश्न तशाच प्रकारचा तुम्ही इथं शॉर्टमध्येही करू शकता, लॉंगमध्येही करू शकता. मंत्रिमंडळाची निर्मिती कशी होते तर तुम्ही 20 शब्दामध्ये लिहू शकता. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल मंत्रिमंडळाची निर्मिती है ना. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल मंत्रिमंडळाची निर्मिती करतात तर संपला शास्त्र. आता याला तुम्हाला लांब न्यायचा असेल तर सुरुवातीपासून घ्या ना प्रस्तावना. केंद्राप्रमाणेच प्रत्येक घटक राज्यामध्ये मंत्री परिषदेची तरतूद केली आहे. संविधानाच्या या क्रमानुसार अशा प्रकारे मंत्री परिषद अस्तित्वात असते. मंत्री परिषदेची निर्मिती करण्यासाठी सर्व प्रयत्न हे मुख्यमंत्र्याला करावे लागतात. मुख्यमंत्री म्हणून सगळं लिहायचं. मुख्यमंत्री काय करतो, मुख्यमंत्र्याची निवड पहिल्यांदा होते. मग आता याच्याकडे मुद्दे काय लिहायचे, पहिला मुद्दा लिहायचा तो म्हणजे मुख्यमंत्र्याची निवड. मग त्याच्या मुख्यमंत्र्याच्या निवडीमध्ये लिहायचे की घटक राज्यामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवड
का होता, सार्वत्रिक निवडणुका झाल्याच्या नंतर ज्या पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळतं तो आघाडी आणि पक्ष आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडतो आणि उमेदवार निवडीच्या नंतर तो उमेदवार राज्यपालाकडे मंत्रिमंडळ स्थापनेसाठी दावा करतो. दावा केल्याच्या नंतर राज्यपाल त्याची सर्व तपासणी करतात आणि त्याला मुख्यमंत्री पदासाठी पाचारण करतात. हा एक. मग त्याची काय पात्रता काय? मंत्रिमंडळाची निर्मिती करणे. मंत्री एखाद्या पदावर येणाऱ्या पात्रता लागते ना. मुख्यमंत्री ज्याला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून पदावर शपथ देणारा असतात तो किमान कुठल्याही एका सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक असतो. सदस्य नसेल तर 6 महिन्यामध्ये निवडून यावं लागतं. त्याच्यानंतर मंत्रिमंडळ जे निर्माण होतं तिथेही मंत्री नेमल्या जाऊ शकतात का? तिसरा मुद्दा घ्या, मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या. या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळामध्ये मोठा घटक राज्य असेल तर विधानसभेच्या इतक्या टक्के मंत्री राहू शकतात. लहान घटक राज्य असेल तर कमीत कमी 12 राहू शकतात. हा मुद्दा आहे. मग मंत्रिमंडळाची जे असतात मग त्याचा शपथ विधी. मंत्रिमंडळाला शपथ देण्याचं काम राज्यपाल करतात. मग शपथ कशाची असतात ती लिहा. मंत्री कशाची शपथ घेतात? गोपनीयतेची शपथ घेतात. प्रत्येक मंत्र्याला गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते. ती अशा प्रकारे असते. ती सगळी शपथ लिहून काढतात. झालं. मग मंत्र्याचं खाते वाटप. मग खाते वाटप करत असताना मुख्यमंत्री कशाच्या आधारावर खाते वाटप करतो? त्याच्याकडे असलेला राजकीय अनुभव, प्रशिक्षण ह्या गोष्टी लक्षात घेऊन तो त्याचं खाते वाटप करतो आणि मग अशा प्रकारे मंत्रिमंडळाची निर्मिती होते. 20 शब्दामध्ये लिहू शकता आणि 2 पेजमध्ये लिहू शकता. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता कधी कधी असे प्रसंग कधी येतात की एखाद्या वेळेस चुकून सदासजी असं होतच नाही पण झालं तर की चुकून एखाद्या वेळेस तुम्ही एखादा प्रश्न तयार केला परीक्षेमध्ये पाठ केला किंवा त्याचीच तयारी केली आणि त्याला और प्रश्न असा आला की जो तुम्ही पाठच केला करताना असं बरेच जण करतात. मग तुम्हाला जो येतो तो आला तर तो शॉर्टच होत असेल का? मग काय करताय? अशा वेळेस तुमची विश्लेषण करण्याची क्षमता असली पाहिजे. अशा वेळेस या टीप लक्षात ठेवा. आता मंत्रिमंडळाची निर्मिती, त्याच्यानंतर त्याची भूमिका आणि कार्य. घटक राज्यामध्ये जे मंत्रिमंडळ असतात त्या मंत्रिमंडळाला कोणकोणत्या प्रकारची कामं करावी लागतात. जसं केंद्रामध्ये मंत्रिमंडळ काम करतं तशाच प्रकारची घटक राज्याच्या मंत्रिमंडळाला घटक राज्याच्या संदर्भामध्ये कामं करावी लागतात. कोणकोणती? घटक राज्याचं धोरण असतं ते धोरण ठरवणे, कायदा निर्मितीमध्ये सहभाग घेणे, वेगवेगळ्या प्रकारच्या नियुक्त्या करणे, प्रशासकीय कामं करणे, ही सगळी कामं घटक राज्याच्या मंत्रिमंडळाला करावी लागतात. मग मंत्रिमंडळ जे असते या मंत्रिमंडळाची भूमिका काय असते की घटक राज्याचं मंत्रिमंडळ हेच खऱ्या अर्थानं घटक राज्याचं शासन आणि प्रशासन चालवत असते. जर घटक राज्याचं शासन चांगल्या प्रकारे चालवायचं असेल तर घटक राज्याचे जे काही मंत्रिमंडळ असतील त्या मंत्रिमंडळातले सदस्य अनुभवी असावे लागतात. कामामध्ये किंवा त्या विभागामध्ये ते तज्ज्ञ असावे लागतात. तरच घटक राज्याचं मंत्रिमंडळ चांगल्या प्रकारे काम करेल. घटक राज्याच्या मंत्रिमंडळाबरोबर घटक राज्याचा मुख्यमंत्री चांगला असावा लागतो. जर हे चांगल्या सगळ्या गोष्टी असेल तरच त्या घटक राज्याचं मंत्रिमंडळ योग्य प्रकारे काम करत असते. अनेक घटक राज्यामध्ये असे चांगले मुख्यमंत्री असतात, मंत्री असतात. असे मंत्री असतात की त्या खात्यामध्ये ते अनेक सुधारणा करतात आणि सुधारणा करून त्या मंत्र्याची छाप मग आयुष्यभर त्या घटक राज्यावर राहत असते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक असे मंत्री होऊन गेले की ते मंत्रिपद आपल्याकडे आल्याच्या नंतर त्या मंत्र्यांनी त्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे त्या खात्यामध्ये बऱ्याच सुधारणा
झालेल्या दिसून येतात. बऱ्याच यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून ते आता देवेंद्र फडणवीसपर्यंत चांगले अनेक मुख्यमंत्री मंत्री होऊन गेले की त्यांनी अभ्यासामध्ये छाप सोडली. हे झालं तुमचं दुसरं युनिट. आता तिसरं युनिट आहे. जसं दुसरं युनिट स्टेट एक्झिक्युटिव्हचं आहे तसंच तिसरं युनिट हे घटक राज्याच्या राज्य विधिमंडळाचं. जसं केंद्रामध्ये कायदे मंडळ तसंच घटक राज्यामध्ये घटक राज्यासाठी कायदे बनवण्यासाठी कायदे मंडळ. त्याला तुम्ही विधिमंडळ म्हणा कायदे मंडळ म्हणा शब्द एकच आहे, कायदा किंवा विधी. आलं लक्षात. आता घटक राज्याचं विधिमंडळ केंद्राप्रमाणे नाही. केंद्रामध्ये 2 संभाग आहेत, लोकसभा राज्यसभा. लोकसभा लोकांचं प्रतिनिधित्व करतो, राज्यसभा घटक राज्याचं प्रतिनिधित्व करतो. आणि म्हणून वरिष्ठ सभागृहाची निर्मिती त्याच्यासाठीच असते. घटक राज्याच्या बाबतीमध्ये केंद्राप्रमाणेच घटक राज्यामध्ये 2 सभागृह असतील अशा प्रकारची तरतूद नाही. संविधानामध्ये काय सांगितलं 167 घटक राज्याचं विधिमंडळ हे 1 किंवा असल्यास 2 सभागृह मिळून बनलेलं असते. म्हणजे घटक राज्याचं विधिमंडळ हे असलं तर 1 सभागृह किंवा 2 सभागृह मिळून बनलेलं असतं. मग एकच सभागृह असेल तर फक्त विधानसभा असते आणि 2 सभागृह असेल तर विधानसभा आणि विधान परिषद अशी 2 सभागृह असतात. आता एखाद्या घटक राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायची आहे किंवा अस्तित्वात असलेली विधान परिषद समाप्त करायचे याचा निर्णय हा संबंधित घटक राज्यानं घ्यायचा. तशा प्रकारची तरतूद संविधानाच्या 169व्या कलमामध्ये. मग आपल्याला इथं काय पाहायचं, याच्यातला पहिला मुद्दा आहे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. त्याच्यामध्ये पहिला आहे घटक राज्याचं विधिमंडळ, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधानसभा. आता घटक राज्याची जी विधानसभा असते याची रचना पाहायची, त्याच्यानंतर त्याचे अधिकार आणि कार्य. आता घटक राज्याची विधानसभा पाहत असताना सोपी गोष्ट काय, एक गोष्ट लक्षात ठेवायची की विधानसभेची कमीत कमी सदस्य संख्या किती, जास्तीत जास्त किती असते. कमीत कमी किती विधानसभेची, एखाद्या घटक राज्यामध्ये विधानसभेची सदस्य संख्या कमीत कमी किती असू शकते. विधानसभेची कमीत कमी 60 जास्तीत जास्त 500. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक लहान घटक राज्याची विधानसभा सुद्धा 60च असेल. भारतामध्ये याला अपवाद आहे. अनेक घटक राज्यांच्या विधानसभेची सदस्य संख्या ही 60 पेक्षा कमी. गोवा उदाहरण 40च. लहान घटक राज्य सदस्य संख्या कमी. पण संविधानामध्ये तरतूद आहे, पण त्याला काही अपवाद काही घटक राज्य. त्याच्यानंतर मग विधानसभेची रचना पाहायची, एकूण सदस्य संख्या किती, त्याच्यानंतर विधानसभेच्या सदस्य संख्येची निवड कशा प्रकारे होते, त्याची पात्रता काय, विधानसभेच्या सदस्याचा कार्यकाल काय, हा भाग. त्याच्यानंतर पुढचा भाग त्याच्यामधला जो पाहायचा आहे तो म्हणजे विधानसभेचे सभापती. आता विधानसभेचे जे सभापती असतात त्या सभापतीची निवड, त्याचे अधिकार, कार्य, हा भाग आणि त्याचं स्थान, हा भाग याच्यामधलाच. आता याच्यावर तुम्हाला मोठा प्रश्न आला तर कसं येईल, मोठा प्रश्न आला तर सरळ विधानसभेची रचना सांगून विधानसभेच्या अधिकार व कार्याची
चर्चा. मोठा प्रश्न. 4 मार्कासाठी प्रश्न कसे येतील? विधानसभेची रचना सांगा. विधानसभेच्या कार्यकालाच्या संदर्भात वर्णन करा. कारण विधानसभेचा कार्यकाल तुम्ही म्हणता 5 वर्षाचा असतो, पण असं नसतं की 5च वर्षाचा असतो. तो वाढवता येऊ शकतो, कमी करता येऊ शकतो, आणि मुदतपूर्वही विसर्जन करता येऊ शकतं. मग मुदतपूर्व विसर्जन करता येऊ शकतं तर कोणत्या कारणाने करता येऊ शकतं आणि का केल्या जातात हे त्याच्यावरही 4 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. मग विधानसभेचे जे अधिकार आहेत या प्रत्येक अधिकारावर तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. कसा? विधानसभेचे कायदेविषयक अधिकार किंवा विधानसभेचे शासनविषयक अधिकार किंवा विधानसभा मंत्रिमंडळावर नियंत्रण कशा ठेवते, 4 मार्काचा प्रश्न. त्याच्यानंतर विधानसभेचे आर्थिक अधिकार कोणते, विधानसभेचे घटना दुरुस्तीच्या संदर्भातले कोणते, हे अधिकार 4 वर्षासाठी तुम्हाला देऊ शकतात. आलं लक्षात? प्रश्न लक्षात ठेवायचे, सांगितले त्याच्या बाहेरचे येत नाही. हे प्रश्न 4 मार्क. विधानसभा. आता विधानसभेचे सभापती असतात, याच्यावर सहजासहजी तुम्हाला 20 मार्कासाठी प्रश्न येणार नाही, पण 4 मार्कासाठी जर याच्यावर लघुत्तरी प्रश्न आले तर कसे येतात? एक, विधानसभेच्या सभापतीचे अधिकार व कार्य, आणि दुसरा प्रश्न याच्यावर जर आला तर तो येईल विधानसभेच्या सभापतीचं स्थान किंवा दर्जा. लक्षात? हे झालं विधानसभेच्या बाबतीमध्ये. आता पाहत असताना आपल्याला याच्यामध्ये काय काय पाहायचं? विधानसभेची रचना, अधिकार, कार्य. अधिकार कार्य पाहत असताना कायदेविषयक अधिकार, शासनविषयक अधिकार, मंत्रिमंडळावर कसं नियंत्रण ठेवतं, आर्थिक अधिकार, घटना दुरुस्ती विषयक अधिकार, इतर अधिकार, हे सगळे विधानसभेचे अधिकार आहेत. याच्यातला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे विधानसभेचे सभापती. विधानसभेचे जे सभापती असतात त्या विधानसभेच्या सभापतीची नेमणूक कशी होते, त्याच्यानंतर त्याचे अधिकार आणि कार्य. बहुतांश पण काय असतं, विधानसभेचे सभापती जे असतात त्या सभापतीला सभागृहाच्या संदर्भामध्ये जे अधिकार असतात तेच अधिकार महत्त्वाचे असतात. सभागृहाचं संचालन करणं, नियंत्रण ठेवणं हा महत्त्वाचा भाग. संचालन नियंत्रण हा महत्त्वाचा भाग सभापतीला करावा. आणि मग नंतर इतर सभागृहाच्या बाबतीमध्ये इतर अधिकार आहेत. म्हणजे मग सभागृहाचे सदस्य असतील त्यांच्या अधिकाराचं संरक्षण करणे, सभागृहामध्ये शांतता ठेवणे, विधेयक मताला टाकणे, विधेयकावर स्वाक्षरी करणे, त्याच्यानंतर जे सभागृहामध्ये बोलणारे सदस्य असतात त्यांचा क्रम ठरवणे, त्याच्यानंतर पक्षांतरासंबंधी निर्णय देणे, ह्या बाबी सभागृहाच्या संदर्भातल्या त्याला कराव्या लागतात. हे सगळे अधिकार त्याच्या आपल्याला त्यावेळेस पाहिजे. याच्यानंतर पुढचा जे सभागृह आहे ते सभागृह आहे विधान परिषद. आता विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचं महत्त्वाचं सभागृह, पण ते सगळ्याच घटक राज्यामध्ये आहे असं नाही. मुळात काय होतं, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ब्रिटिश ईस्ट इंडिया काळाच्या म्हणजे कंपनीच्या काळापासून असते. ब्रिटिश कालखंडामध्ये हे प्रांतीय स्तरावर, कारण ब्रिटिश भारताचे 11 प्रांत होते, म्हणजे मुंबई, मद्रास, कोलकाता, मध्य प्रांत, उत्तर प्रांत, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद प्रांत, आसाम, हे काही जे प्रांत होते ब्रिटिश भारताचे, या ब्रिटिश भारताच्या प्रांतामध्ये जी सभागृह होती
ही सभागृह एक सभागृह किंवा 2 सभागृह असलेली, जी काही मोठी प्रांत होती, समजा आपला मध्य प्रांत किंवा मुंबई प्रांत, या प्रांतामध्ये सुरुवातीपासूनच 2 सभागृह. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये संविधान निर्मात्यांना असा प्रश्न होता की घटक राज्यामध्ये जे कायदेमंडळ तयार करायचं, हे कायदेमंडळ एक सभागृह असलेलं कायदेमंडळ करावं की 2 सभागृह असलेलं कायदेमंडळ करावं. संविधान निर्माण करते कुठेही एक मतावर येऊ शकले नाही. म्हणून संविधान निर्माणकर्त्यांनी हा प्रश्न काय केला, 169व्या कलमाद्वारे त्या घटक राज्यावर सोपवून दिला. कारण प्रश्न असा होता की लहान घटक राज्य असेल तर त्या लहान घटक राज्याला 2 सभागृह कशासाठी आवश्यकता नाही. समजा गोवा लहान घटक राज्य आहे, त्याला 2 सभागृह कशाला पाहिजे, एक सभागृह असलं तरी चालते. कारण लहान घटक राज्याला 2 सभागृहाचा आर्थिक भार झेपवणं अवघड आहे. कारण 2 सभागृह करणं म्हणजे आमदार निवडून आणणं आणि आमदाराला सगळे वेतन भत्ते देणं, त्याच्या सगळ्या सोयी सवलती, अधिवेशनाचा खर्च करणं आहेच ना. आणि मग लहान राज्याचा खर्च वाढला असता. आणि मग लहान राज्याचा जर खर्च वाढला तर जे काही घटक राज्याला योजना आपल्या घटक राज्यासाठी तयार करायच्या, अंमलात आणायच्या, तर त्याच्यावर मर्यादित खर्च करता आला. म्हणजे आजही देशाची आणि घटक राज्याची परिस्थिती अशी आहे की जो काही योजनावर खर्च होतो, हा योजनावर होणारा खर्च कमी असतो आणि नॉन प्लॅन योजनेत इतर खर्च जास्त असतो. मग त्याच्यामध्ये प्रशासनावर आणि इतर खर्च जो होतो हा मोठा आहे. त्याच्यातून प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन काहीच निघत नाही असे खर्च. म्हणून संविधान निर्माणकर्त्यांनी हा प्रश्न त्या घटक राज्यावर सोडून दिला. आणि म्हणून काय झालं होतं की घटक राज्यामध्ये विधान परिषद असावी की नाही हे घटक राज्याने ठरवायचं. जर विधान परिषद निर्माण करायची असेल, विधान परिषद निर्माण करायची असेल तर 169व्या कलमानुसार विधानसभेनं तसा ठराव पास करायचा. ठराव पास केल्याच्या नंतर तो केंद्र सरकारकडे जातो. केंद्र सरकार त्या संदर्भामध्ये कायदा करण्याच्या संदर्भामध्ये विधेयक पार्लमेंटमध्ये मांडतं. पार्लमेंटमध्ये ते विधेयक 2 सभागृहामध्ये पास झाल्याच्या नंतर राष्ट्रपतीकडे जातं. राष्ट्रपती अध्यादेश काढतात आणि अध्यादेश काढून मग घटक राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करते. आंध्र प्रदेशामध्ये विधान परिषद होती ती नष्ट केली. परत आंध्र प्रदेश पहा. तर पुढचा प्रश्न, एखाद्या घटक राज्याला अस्तित्वात असलेली विधान परिषद नष्ट करायची असेल तर तीच प्रोसेस आहे. विधानसभेनं विधान परिषद नष्ट करण्याचा ठराव पास करायचा, तो केंद्र सरकारकडे पाठवायचा. केंद्र सरकारनं तसं विधेयक पार्लमेंटमध्ये मांडायचं. पार्लमेंटच्या 2 सभागृहांनी पास केलं की राष्ट्रपती अध्यादेश करतात आणि घटक राज्यातली विधान परिषद समाप्त करतात. हे घटक राज्याची विधान परिषद निर्माण करणं किंवा समाप्त करणं हे कोणाच्या हातात आहे? विधानसभेच्या. म्हणून आपल्या देशामध्ये किती घटक राज्य आहेत एकूण? बरोबर. मग विधानसभा किती आहे? अठ्ठावीस घटक राज्य आहेत. तर विधानसभा किती आहे पूर्ण देशामध्ये? 28 असायला पाहिजेत ना.
28 घटक राज्य आहेत, बरोबर आहे. प्रत्येक घटक राज्याला विधानसभा आहे, विधान परिषद आहे, विधानसभा. मग देशामध्ये विधानसभा किती आहे? सभागृह 28 प्लस 2. दिल्ली आणि पॉंडिचेरी दोन केंद्रशासित प्रदेश असे आहेत की या केंद्रशासित प्रदेशांना स्वतःची विधानसभा. आलं का लक्षात? 28 प्लस 2 हे विधानसभेच्या बाबतीत. विधान परिषद सर्वच घटक राज्यामध्ये नाही, सर्वच घटक राज्यामध्ये नाही. अनेक घटक राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्याचे प्रस्ताव केंद्र सरकारकडून पडू नये. कर्नाटक असेल, पश्चिम बंगाल असेल, या घटक राज्याचे प्रस्ताव आहेत, पण अजून काही संमत झालेले नाही. ते कोणकोणते आहेत? मुळात जम्मू काश्मीरमध्ये त्यांचं स्वतंत्र संविधान होतं. स्वतंत्र संविधानानुसार त्यांची विधानसभा आणि विधान परिषद होती. पण काय झालं की 370 कलम रद्द केलं आणि जम्मू काश्मीरचं विभाजन केलं. लडाख आणि जम्मू काश्मीर दोन भाग केले आणि ते केंद्रशासित प्रदेश केले. त्याच्यामुळे तो भाग मिळतो. आता उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या घटक राज्यामध्ये विधान परिषद आहे. त्यात आंध्र प्रदेशने आपल्या घटक राज्याची विधान परिषद समाप्त करण्याचा ठराव मांडलेला. आता काय होते ते होऊन जाईल, पण तशा प्रकारचा त्यांचा प्रस्ताव. आता हे झाली विधान परिषद. मग या विधान परिषदेची निर्मिती आणि विसर्जन हे हा भाग पाहायचा पाहत असताना त्याच्यानंतर दुसरं पाहायचं विधान परिषदेची रचना. विधान परिषद हे सभागृह भारतामध्ये एक वेगळं सभागृह. केंद्रामध्ये जशी राज्यसभा आहे ना तसं इथं नाही आहे. विधान परिषद या सभागृहाची निर्मिती संविधान निर्माणकर्त्यांनी जी रचना केली ती कायम स्वरूपी सभागृहाच्या स्वरूपामध्ये केलेली नाही. लक्षात आलं? म्हणजे हे सभागृह एखाद्या घटक राज्यामध्ये कायमच राहतील आणि अशाच प्रकारचे सदस्य त्याच्यात राहतील असं नाही. तो बदलण्याचा अधिकार पार्लमेंटला दिले. पण विधान परिषदेचे जे सदस्य असतात हे व्यावसायिक हित संबंधाचं प्रतिनिधित्व करणारं हे सभागृह. वेगवेगळ्या हित संबंधाचं प्रतिनिधित्व करणारा सभागृह म्हणून या सभागृहाची निर्मिती केली. म्हणून पहा रचना कशी आहे. या विधान परिषदेच्या रचनेमध्ये सदस्य हे जनतेकडून प्रत्यक्ष निवडले जात नाही, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हित संबंधाचा प्रतिनिधित्व करणारं लोकप्रतिनिधी येतात. त्याच्यात 1/3 सदस्य आपल्यावर लक्षात घ्यायचे. 1/3 एकूण सदस्य संख्येच्या 1/3 सदस्य हे विधानसभेकडून निवडून येतात. त्याच्यानंतर 1/3 सदस्य परत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून येतात. 1/12 पदवीधर मतदारसंघातून, 1/12 शिक्षक मतदारसंघातून आणि 1/6 हे राज्यपाल नियुक्त असतात. 1/6 राज्यपाल नियुक्त कोणते? कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, सहकार. 5 विषय लक्षात ठेवा. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट माहिती असलेलं, प्रावीण्य असलेलं, अनुभव असलेल्या व्यक्तीला राज्यपाल विधान परिषदेमध्ये पाठवू शकतो.
म्हणजे इथं जे राज्यपाल, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, सहकार आलं, त्याच्यानंतर शिक्षक मतदारसंघ आलं, पदवीधर मतदारसंघ आलं, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य आले, विधानसभेचे सदस्य आले. ते वेगवेगळ्या हितसंबंधाचं प्रतिनिधित्व करतात. या सगळ्या हितसंबंधाच्या प्रतिनिधित्वाचा फायदा राज्याला कायदा निर्मितीच्या वेळेस झाला पाहिजे या हेतून या सभागृहाची निर्मिती केली. आणि हे असंच राहिलं पाहिजे असं काही संविधान निर्माण करण्याचा हेतू नव्हता. संविधान निर्माण करते काय म्हणत की जसं जसं काळाच्या ओघानुसार वेगवेगळे हितसंबंध येतील तसे घ्या. शिक्षकांचे घेतले ना, उद्या डॉक्टरांचे घ्या, अभियांत्रिकी क्षेत्रातले घ्या, मजुरांचे घ्या, मजूर प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी घ्या. बर, आता हे सभागृह वेगवेगळ्या हितसंबंधाचं प्रतिनिधित्व करणार आहे ना. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत का त्याच्यात? मजुरांचे आहेत का? डॉक्टरचे आहेत का? सभागृहाची पुनर्रचना व्हायला पाहिजेत ना, झाली नाही. आणि मुळात संविधान निर्माण करताना या हेतूनच या सभागृहाची निर्मिती केली. जी रचना आहे ती लक्षात आली पाहिजे. 1/3 असे, 1/3 असे, 1 षष्ठांश, 1 षष्ठांश, 1 बारांश, 1 बारांश आणि 1 षष्ठांश ही त्याची रचना पाहायची. त्याच्यानंतर त्याचा कार्यकाल पाहत असताना एका होळीमध्येच हे सभागृह कायमस्वरूपी सभागृह आहे. सदस्यांचा वैयक्तिक कार्यकाल 6 वर्षाचा असतो. नंतर या सभागृहाचे अधिकार आणि कार्य. सगळ्यात महत्त्वाचं या सभागृहाचं की हे सभागृह बिनकामाचं सभागृह, काहीच कामाचं नाही, काहीच कामाचं काम नाही. कारण या सभागृहाला कुठलेच अधिकार नाही, कुठलेच अधिकार नाही. जसं केंद्रीय स्तरावर कायदा निर्मिती करत असताना लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांमध्ये मतभेद झाले तर दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवली जाते आणि संयुक्त बैठक बोलून निर्णय होत असतो. तिथं तसं जर घटक राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद याच्यामध्ये मतभेद झाले ना तर संयुक्त बैठक बोलवण्याची तरतूद नाहीये. सरळ सरळ काय, विधानसभेने एखादं विधेयक विधान परिषदेकडे पाठवलं, विधान परिषदेला 3 महिन्याच्या आत त्याच्यावर विचार करावाच लागतो. आणि विधान परिषदेने त्याच्यावर विचार नाही केला की परत विधानसभा तेच विधेयक पाठवतं आणि दुसऱ्या वेळेस विधेयक आलं की दुसऱ्या वेळेस 1 महिन्याच्या आत विचार करावाच लागतो. नाही केलं तर ते विधेयक पास आहे समजून राज्यपालाकडे स्वाक्षरीसाठी पाठवल्या जाते. म्हणजे विधान परिषद जास्तीत जास्त काय करू शकते, 4 महिने वेळ लावू शकते. पहिले 3 महिने आणि नंतरचा 1 महिना, याच्यापेक्षा काय करू शकते. दुसरं की आर्थिक अधिकाराच्या बाबतीमध्ये काय, पहिलं धन विधेयक कुठं मांडलं जातं, विधानसभेमध्ये. विधान परिषदेकडे आलं की 14 दिवसाच्या आत पास करा, नाहीतर नाही काही करा, आणि पास आहे समजून राज्यपालाकडे पाठवा. दुसरं शासन कारभारावर सरकारवर नियंत्रण ठेवायचं. अविश्वासाचा प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये मांडायचा, विधान परिषदेमध्ये मांडताच येत नाही आणि मांडला आणि पास झाला तरी काही महत्व नाही. विधानसभेत हीच मंत्रिमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडू शकते आणि पदावरून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला दूर करू शकते. म्हणजे सरकारवर नियंत्रण ठेवण्याचा अंतिम अधिकार नाही, कायदा करण्याचा अंतिम अधिकार नाही, आर्थिक बाबतीत काहीच अधिकार नाही. मग हे सभागृह ठेवायचंच कशाला? फक्त आमदार पोचण्यासाठी ठेवायचं काय? आज महाराष्ट्रामध्ये 78 आमदार सदस्य विधान परिषदेचे. प्रत्येक आमदाराला द्यावंच लागतं ना वेतन, भत्ते, हे ते, निधी,
खर्च वाढतो ना. आणि सभागृह, जर त्या सभागृहाला अधिकारच नाही तर ठेवून अर्थ काय? मागं एकदा देवेंद्र फडणवीसांनी असं विधान परिषदेमध्ये काय झालं होतं, एका विधेयकावर अतितटीची चर्चा झाली आणि सभागृहाला सरळ धमकी देऊन टाकली होती, जास्त खर्चाल तर विधान परिषद नष्ट करतो. आणि अनेक घटक राज्यांनी असे अडथळे आणले की नष्टच केले. चांगल्या कामाला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, हे सभागृह बाहेर जात. पण तरी ह्या सभागृहाची उपयुक्तता काय, दोष फायदे काय, दोष काय, हा भाग आपल्याला पाहायचा आहे. हा भाग हे झालं तुमचं तिसरं युनिट. आलं लक्षात? आता याच्यानंतर आहे चौथं युनिट. चौथं युनिट जे हे चौथं युनिट महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य स्वशासन स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय मोठा आहे. तुम्हाला जितकं अभ्यासक्रमामध्ये तितकंच पाहायचं. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये काय आहे, तुम्हाला महानगरपालिका, ग्रामपंचायत, ग्रामसभा इतकंच पाहायचं. बाकी जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या गोष्टी पाहायच्या नाही. नगरपालिका पाहायच्या नाही. लष्करी छावण्या पाहायच्या नाही. जितकं अभ्यासक्रमामध्ये तितकाच भाग अभ्यास आहे. त्याच्या व्यतिरिक्त परीक्षेसाठी बाहेरचं नाही अभ्यासाचं. आता या युनिटमध्ये काय पाहायचं? पहिला मुद्दा याच्याकडे आहे, तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार, ग्रामीण आणि शहर. भारताला काय आहे, या स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्राचीन इतिहास. वेद काळामध्ये सुद्धा ग्राम आणि ग्रामाचा प्रमुख ग्रामीण, त्याच्यानंतर पंच उल्लेख आले. पंच 5 सदस्य मिळून बनले पंच. त्यावेळेस ते निवडून येत नसतील, पण गावातले ज्येष्ठ अनुभवी हे लोक मिळून पंच मंडळी बसायची. एक मुख्य बसवला जायचा, ग्रामीण प्रमुख असायचा आणि त्याच्यातून गावाचा कारभार चालायचा. ही व्यवस्था होती ग्रामीणची. त्याच्यानंतर जसं ग्रामीण भागामध्ये होतं त्यावेळेस जे काही नगर होते, या नगराच्या संदर्भामध्ये सुद्धा नगराची सगळी कल्याणकारी आणि इतर व्यवस्था पाहण्यासाठी प्रत्येक नगराची स्थानिक बाबतीत व्यवस्था पाहणारी एक संस्था. आता याचे उल्लेख नगराचे विशेषतः कुठे दिसतात? जे काही आपलं कौटिल्य आहे, कौटिल्याचं अर्थशास्त्र. त्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये नगराची रचना कशी असावी हे सांगितले. इतकंच नाही की आदर्श नगराची कशी असावी, हे तर आपल्या सिंधू संस्कृतीपासून, म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये पहा त्याची नगर रचना ही विशिष्ट प्रकारे बसवलेली. म्हणजे काटकोनामध्ये सगळे रस्ते होते, म्हणजे सांडपाण्याची अद्भुत व्यवस्था होती. म्हणजे इतकी जर व्यवस्था नगर रचनेमध्ये असेल, म्हणजे रस्ते हे काटकोनामध्ये असतील, व्यवस्थित वसवलेले असतील, त्याच्यानंतर नगराची सांडपाण्याची व्यवस्था असेल, बाजारपेठ असेल, मंदिरालय असतील, वाचनालय असतील, तर हे करण्यासाठी तिथे एखादी स्थानिक स्वराज्य संस्था तर असेलच नाही. त्याच्याशिवाय हे थोडं होणार आहे. म्हणजे आपल्या भारताला या स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्राचीन इतिहास आणि या इतिहासामधूनच आपली जी व्यवस्था चालत आहे त्याच्या आधारावर आपण संविधानामध्ये तरतुदी केलेल्या आहेत.
ब्रिटिश कालखंडामध्ये सुद्धा ब्रिटिश सरकारनं या देशामध्ये देशातल्या जे काही मोठी मोठी शहरं होती तत्कालीन, म्हणजे आजचं त्यावेळेस मद्रास किंवा आजचं चेन्नई असेल, मुंबई असेल, तर याच्यासाठी महानगरपालिका त्यावेळेस स्थापन केली. म्हणजे सर्वात पहिले तर ती चेन्नईची मद्रास जी होती ती महानगरपालिका स्थापन. त्याच्यानंतर जी ती मोठी शहरं होती, या मोठ्या शहराचा बाजारपेठेचा विकास घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून या ब्रिटिश सरकारनं या नगराचा विकास केला. आणि इतकंच नाही तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार द्यायला सुरुवात केली. ब्रिटिश सरकारला माहित होते की आपण सरळ सरळ त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार द्यायला सुरुवात झाली, स्थापन करायला सुरुवात केली. याच्या संदर्भात मग ब्रिटिश कालखंडामध्ये जे जे काही गव्हर्नर जनरल आहे, एल्टन मेयो असेल, लॉर्ड रिपन असेल, यांनी त्या काळामध्ये प्रयत्न केले आणि ब्रिटिश कालखंडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास झाला. म्हणून लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटलं जातं. आता भारतामध्ये गांधीजी होते. गांधीजीचे अनेक भारताच्या बाबतीमध्ये जे स्वप्न होतं, त्या स्वप्नाच्या बाबतीमध्ये त्यांचं राजकीय बाबतीमध्ये स्वप्न असं होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी जी योजना मांडली होती त्याला अनुसरून आपण संविधानामध्ये तरतूद केली आणि संविधानाच्या 40व्या कलमामध्ये ग्रामपंचायती स्थापन कराव्यात आणि ग्रामपंचायतींना योग्य ती सत्ता द्यावी अशी तरतूद करून. मग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये काय काय केलं हा सगळा इतिहास आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचा. महत्वाचा मुद्दा आहे की ग्रामीण आणि शहर. ग्रामीण भाग जो असतो, या ग्रामीण भागासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची जी रचना आहे ती वेगळी आहे आणि शहरी भागासाठी वेगळी. ग्रामीण भागासाठी खेडे स्तरावर सगळ्या नागरिकांची, गावातले जे नागरिक असतात, मतदार यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्याची मिळून बनते ग्रामसभा. ग्रामसभेतून ग्रामपंचायत, ग्रामपंचायतीतून सरपंच, ही मूलभूत स्तरावरची ग्रास रूट लेवलवरची व्यवस्था आहे. महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, हे ग्राम स्तरावर ग्रामपंचायत, ब्लॉक स्तर, तालुका स्तर, पंचायत समिती, जिल्हा स्तर, जिल्हा परिषद. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी जी व्यवस्था आपण निर्माण करून ठेवली, त्या व्यवस्थेला आपण पंचायत राज व्यवस्था कोणती म्हणतो? पंचायत राज व्यवस्था. आणि ही व्यवस्था सर्व देशामध्ये सारखी आहे असं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये 3 स्तर आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. तर पश्चिम बंगालमध्ये याचे 4 स्तर आहेत. काही घटक राज्यामध्ये 2 स्तर आहेत. सर्व देशामध्ये सारखी आहे असं नाही आहे. कारण याचं मूळ कारण काय आहे? याचं मूळ कारण स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय युनियन लिस्ट मधला आहे, केंद्र सूचीतला विषय नाही, तो राज्य सूचीतला विषय. राज्यामध्ये कशी व्यवस्था करायची याचा निर्णय घेते राज्य घेते. आणि म्हणून ती व्यवस्था. आता ही झाली ग्रामीण भागामध्ये. महाराष्ट्रामध्ये घटक राज्यामध्ये जी शहरासाठी
त्या शहराचा आकार पाहून शहरासाठी वेगवेगळे मोठे मेट्रोपॉलिटन सिटी असतील, मुंबई, पुणे, नागपूर, याच्यासाठी महानगरपालिका आलं. मग त्याच्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती ही व्यवस्था हे लोकसंख्येनुसार ठरतं. हे लोकसंख्येनुसार ठरतं. लहान लोक म्हणजे खेड्यापेक्षा थोडा मोठा असेल नगरपंचायत, त्याच्यापेक्षा थोडी मोठा असेल नगरपालिका, खूपच मोठा असेल महानगरपालिका. शहराचा आकार आणि लोकसंख्या आलं लक्षात. आता याच्या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये काही औद्योगिक व्यवस्था, टाटानगर, औद्योगिक वसाहत असे उद्योग स्थापन करण्याच्या हेतून एखादं शहर वसवलं असेल तर नियोजित असतं. तर त्याच्यासाठी देशामध्ये वेगवेगळी व्यवस्था आहे. औद्योगिक वसाहत आणखीन एक प्रकार की आपल्या देशामध्ये लष्करी छावणे, या लष्करी छावण्यासाठी परत वेगळी व्यवस्था छावण्या म्हणून त्याची. म्हणजे तिथे काय असतं, समजा महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद आहे, औरंगाबादच्या बाजूला छावणी आहे. त्याच्यानंतर पुण्याच्या तिकडे पण आहे, बऱ्याच ठिकाणी अशा छावणी असतात, लष्कराचे केंद्र असतात. तर अशा ठिकाणी काय असतं, सहजासहजी जो स्थानिक राज्यकारभार पाहायचा असतो. तर आपल्या तुम्हाला माहित असतं महानगरपालिका असते, ग्रामपंचायत कशी असते, राजकारण कसं असतं. आपल्या इकडे ग्रामीण भागामध्ये मन आहे, शहऱ्या माणसानं ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये पडू नये. आणि जे राजकारणामध्ये पडले, गावचे सरपंच झाले, त्यांनी जमिनी विकल्या आहे ना, म्हणतात. खरं काय खोटं आहे म्हणजे आहेत, बरीच उदाहरणं आहेत त्याच्यामुळे आहे. मग लष्करी छावणीच्या संदर्भामध्ये असं राजकारण होत असेल तर अव्यवस्था निर्माण होऊ शकते. म्हणून लष्करी छावण्यासाठी वेगळी व्यवस्था निर्माण केली. आपल्याला या सगळ्या शहरी भागासाठीच्या आपल्याला याच्यातला फक्त कोणता भाग पाहायचा आहे, या सगळ्या स्थानिक आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला पाहायच्या नाहीत. आपल्याला ज्या पाहायचं एक पहिलं पाहायचंय महानगरपालिका झालं, महानगरपालिका पाहायची, ग्रामपंचायत पाहायची आणि ग्रामसभा. बाकी इतर गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या नाही. जर इतकं जर तुम्हाला दिलं असतं तर ते ओव्हरलोड झालं असतं. पहिलेच तर सेमिस्टरमध्ये मोजकच जीव घालावा लागते. कसं आहे, ठीक आहे, बाकीचं पाहू तर